कार्येषु सर्वदा हरि हरि राम कृष्ण हरे
हरि हरि सत्य साच करे नाम विठोबाचे नाम विठोबाचे करे नाम विठोबाचे
येणे तुटती बंधन उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठावती येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे विठ्ठल विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्य परम पुंडलिकाय दातु मुनीन्द्र समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रथमनाम।
पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी जय रे सर्वांना सेवेला सुरुवात करण्याआधी परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे कारण निमित्ताशिवाय कार्य नसतं निमित्त काय आहे कधी आपल्या गावदेवी मंदिरात दिवा येथे गावदेवी मंदिरामध्ये पंधरवड्याची एकादशी हा उत्सव होत असतो आणि या निमित्त आजची एकादशी वरुदेवी एकादशी आणि या निमित्त मज पामराकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा विठ्ठला 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 सत्य साच करे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका तुमच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय देहू निवासी यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे काय सांगतात ते तुकोबाराय तर सत्य साच खरे आणि नाम विठोबाचे बरे सत्य साच आणि खरे 3 शब्द वापरले सत्य म्हणजेच साच साच म्हणजेच खरे आणि खरे म्हणजेच सत्य तर सत्य काय आहे तर या विश्वामध्ये सत्य एकच आहे ते विठोबाचे नाम सांगितले पुढे दुसऱ्या चरणात तुकोबाराय काय सांगतात त्याचा परिणाम सांगतात येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे काय सांगतात ते याच्याने काय होईल ते नाम जर तुमच्यापर्यंत आलं ते नाम तुमच्यापर्यंत आलं
तुम्ही ते नामस्मरण केलं तर याच्याने काय होईल तर येणे तुटती बंधने. कसलं बंधन आहे हो तर तुम्हाला आम्हाला जे ही येरझार लागली जन्म मरणाची हे बंधन आहे आणि याची काय होईल सोडवणूक होईल, सुटका होईल, हे बंधन तुटलं जाईल आणि त्याच्याने काय होईल तो उभय लोकांमध्ये कीर्ती होईल. बाबा सांगायचे श्रीपाद बाबा तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. खरंच तो प्रसाद माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणून आम्ही भाग्याचे, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दास श्रीपाद रायाचे. तिसऱ्या कडव्यामध्ये सांगतात तुकाराम महाराज भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठावठी. काय सांगितलंय तर याच्यासाठी ज्याच्याकडे भगवंताला द्यायला भाव असेल ना तोच याचा अधिकारी होऊ शकतो. सगळेजण पैसा संपत्ती अडका सगळं द्यायला तयार आहेत पण भगवंताला जे पाहिजे, भगवंताला मुख्य काय पाहिजे तर भाव पाहिजे. तो भाव द्यायला कोण तयार नाहीये. म्हणून भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठावते. त्याला काय सतत आनंद आहे, सतत लाभ आहे आणि लाभाशिवाय कुठली व्यक्ती मग काय करेल का हो? लाभ असल्याशिवाय कदापि करत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये हा मनुष्य लाभ बघतोय आणि लाभ तर असेल तर तो फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्येच आहे. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय काय सांगतात ते तुका मने भोळा, तुका मने भोळा जिंकू जाणे कळी काळा. काय सांगितलंय तर भाव ज्याच्याकडे असेल तो भोळा नामधारक किंवा तो साधक तो भोळा त्यांनी भाव एकदा दिला की मग काय जिंकू जाणे कळी काळा. मग त्याच्यावर आता काळाची पण काही ताकद उरत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की माथा दिला जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. मग अशा प्रकारे त्या नामधारकाची कीर्ती वाढते आणि त्याला सतत लाभ मिळतो. विठ्ठल विठ्ठल. तर हा झाला थोडक्यात भावार्थ. भावार्थ सांगणं अत्यंत गरजेचं आहे कारण चरण सगळे सुटतीलच हे काय सांगू शकत नाही वेळ्या भावानुसार, बरोबर ना. पण आता 1 तास उरला ठटवंग रायासी भाग्य तशा कैसी प्राप्त झाली. तर त्याप्रमाणे 1 तास उरलेला आहे आणि माझ्याकडे सुद्धा 1 तास असल्या कारणाने जेवढं काय माझ्या मुखातून श्रीपाद बाबा मधून घेतील त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल काय सांगायचंय आपल्या एकादशीचा उत्सवच म्हणता येईल. गावदेवी मातेच्या प्रांगणामध्ये अखंड चालत असणारा हा पंधरवड्याचा एकादशी उत्सव अनंत वर्ष चालत आलेला आहे. 31 वर्ष क्षमा असावी 31 वर्ष चालत आलेला आहे. अखंड म्हणजे ज्याला खंडन नाही असा अखंड अविरत चालत आलेला आहे. आणि इथे काय आहे तर ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये माझ्यासारख्या विद्यार्थ्याला ही सेवा मिळते. माझं परम भाग्य मी समजतो. विठ्ठल विठ्ठल नामाची शाळा
आमची शाळा भरली आणि शाळा शिकताना तहान भूक हरली. आता भूक काय तहान काय गरज आहे का? सगळं विसरून जातो इथे आल्यावर. इथे आल्यानंतर इथे यायची ओढ अशी लागते ना की एकादशी कधी येते, कोणाचं प्रवचन कोणाचं कीर्तन, कान असे आतुरतेने असतात. म्हणजे काय तो आनंद आहे त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये, भगवंताच्या त्या संकीर्तनामध्ये. म्हणून संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. कुठे इकडे तिकडे जाऊ नको, तर या मांदियाळीमध्ये येऊन बस, तुला त्या भगवंताचा आनंद भेटल्याशिवाय राहणार नाही. खरंच ही एकादशी आम्हाला आनंद मिळतो इथे येऊन. कारण होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. यात इथे काय होतं, ही सगळी संत मंडळी आहेत. मला इथे उभं केलं फक्त बुजगावणं. आई असते ना, आई लहान मुलांना धोतर घालते, त्याला सदरा घालते, त्याला फेटा लावते, त्याला काजळ लावते, त्याला कानातले लावते, गंध टिकली लावते. कशासाठी हो? त्या बाळाला त्याच्यात आनंदच नाही, त्याच्या माऊलीला तो आनंद आहे. तर माझे इथे सगळे बसलेले आहेत ना, ती मंडळी माझी माऊली आहे. मी इथे उभा आहे ना, तर मला आनंद, माझ्या आनंदापेक्षा यांना आनंद जास्त आहे. आवडे रूप बालक बोबडा बोले का वाकुडा बेचुका पावले, ते चोच करुणी माऊली रिगे जेवी. बालक बापाची ताटी रिगे, रिगोणी बापा तेच जीव घाले, की तो संतोषलेनी वेगे मुखची ओढवी. मी यांचा एक लहान मुलगा आहे, लेकरू आहे, आणि यांनीच मला जेवायला बसवलंय आणि यांच्याच ताटातलं मी यांना काय करतोय, यांना भरवण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्वात प्रथम या मनुष्याला कळायला पाहिजे की आलाय कुठून, जायचंय कुठे. बरोबर ना? आलाय कुठून, जायचंय कुठे. तर या मनुष्याला सांग पट्टा नाहीये. हा नरदेह त्याला भेटलाय, काकटाळी न्यायाप्रमाणे हा मनुष्य देह याला भेटलाय. पण या जीवनामध्ये करायचंय काय, जायचंय कुठे, हे काय अजून त्याला थांब पत्ता लागलेला नाही. हा सुखासाठी भटकतोय, सुखासाठी इकडे तिकडे वनवन भटकतोय. याला सुख पाहिजे, आनंद पाहिजे, पण सुखाचा पत्ता अजून काय सापडलेला नाहीये. चांगला शरीर दिलंय, 3.5 हाताचं दिले, इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन,
जेने तू जोडशील नारायण नासे जीव पण भवरोग. काय कर तर त्या भगवंताला जाणून घे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. अरे जे देव हो म्हणती ते देवची होती बरी कान धरावा चित्ती. नरदेव तुम्हाला आम्हाला भेटलेला आहे 3.5 हाताचा सुंदर असा नरदेव. पण काय खोटे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे काय सत्य आहे काय असत्य आहे याचा थांग पडता लागलेला नाही. कारण हा असाच इकडे तिकडे भटकतोय वेळ वाया घालवत बसलेला आहे. आणि याच्यासाठी साधू संत तुम्हाला आम्हाला मार्ग दावून गेले. मार्ग दावून गेले आधी दया निधी संत ते आणि देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. साधू संतांच्या जर मार्गाने गेला तर कुठल्याही प्रकारचा जीवनामध्ये गुंता येणार नाही. पण हा साधू संतांचा ऐकत नाहीये आणि हा काय करतोय आपल्या मनाच्या मार्गाने चाललाय. म्हणून मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. साधू संत त्याच्यासाठी आलेले होतो या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी साधू संत आलेले. उदळा वया आलो वाटा तू काय सांगतात ते उजळा वया आलो वाटा. आणि खरं काय खोटं काय याचा निवाडा करण्यासाठी साधू संत आलेले आहेत. कारण या जीवाला त्याचा पत्ता नाहीये. काय खरं काय खोटं हा नको त्या गोष्टीमध्ये गुरफटून बसलेला आहे. सत्य काय याला कळतच नाहीये. फक्त इथे सांगतात की सत्य भगवंताचं नाम आहे. पण तरी पण याला ती अक्कल नाहीये. कारण हा या मायेमध्ये अडकलेला आहे. ही माया याला सत्य वाटते. एका ठिकाणी सांगितलंय की बाबा ही माया कशी आहे तरी भुलवणारी आहे. जसं मृगजळ आहे ना मृगजळ. मृगजळ काय आहे तर खरं पाणी आहे का तर मृगजळ पाणी नाहीये पाण्यासारखं भासतंय. तसं हे विश्व काय आहे तर खोटं आहे. हे विश्व खोटे जे दिसतंय डोळ्याने दिसतंय हे खोटंय. हे विश्व खोटंय. मग खरं काय आहे तर भगवंताचं नाम खरं आहे. हे सगळं विश्व खोटं असल्या कारणाने याची फसगत झालेली आहे. सगळं खोटं सांगितलंय बरोबर ना. पण हा जीव काय केलाय मायेमध्ये अडकून बसलेला आहे. हे माझं ते माझं शरीर माझं 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 करत बसलेला आहे. आणि याच्यामुळे याला त्या जीवाला थांब पत्ता लागत नाहीये भगवंताचा. आणि याच्यामुळे याची ती सोडवणूक होत नाहीये. आणि म्हणून तो काय करतोय तर इकडे जा तिकडे जा याच्यामध्ये जा त्याच्यामध्ये जा. हा काय करतोय नको ते रस्ते गुणगुणत बसलाय. नको ते रस्ते इकडे जा त्या भगवंताला शोधण्यासाठी कुठे कुठे जातो तर नको तिथे जातोय. भगवंत काय भेटत नाहीये. भगवंताला भेटण्यासाठी काय करावं लागेल तर संतांना शरण जावं लागेल. पण याला भेटतच नाहीये. हा संतांना शरण जात नाहीये. संत काय जीवामध्ये संत कसे जीवनामध्ये ते पण त्याला माहिती नाहीये. म्हणून याची फसगत झालेली आहे. आणि तशीच माझी सुद्धा आता फसगत झालेली आहे. सगळं ब्लॅक झालेलो आहे. विठ्ठल विठ्ठल
तर माझी मुक्ताबाई चांगदेव महाराजांना उपदेश करते. जगात ब्रह्म दिसे उभे, जगामध्ये ब्रह्म दिसे उभे. चांगदेव महाराजांना उपदेश केला. कोण होते चांगदेव महाराज? तर 14 विद्या 64 कला ज्यांच्या अवगत होत्या, त्यांनी अवगत केलेल्या पै अभ्यासाचे निपळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजले केली एके. काय सांगितलंय? तर अभ्यासाच्या बळाने काय होईल? तर अंतराळात जाता येईल. व्याघ्र सर्प अशक्य गोष्ट आहे. वाघाच्या समोर उभं राहू शकतो का आपण? नाही राहू शकत. सर्पाच्या समोर राहू शकत नाही. ही अशक्य गोष्ट त्यांनी अभ्यासाच्या जोरावर केली. म्हणून अभ्यास महत्वाचा सांगितलाय. पण अभ्यास महत्वाचा सांगितलाय. एके ठिकाणी काय सांगतात की दगडाला फोडताना आपल्याला किती सायास करावे लागतात? खाणीतला दगड. पण काय सांगितलंय? ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यास सांग. अभ्यासामुळे ती काय करतं? झाडाची मुळे ओली आपण हाताने तोडता येईल, पण त्या अभ्यासाने काय करते? ती त्याला छेदून जाते, त्याला फोडून जाते. एवढा अभ्यासाचा परिणाम आहे. पण अभ्यासाने काय केलं? या साधू संतांनी क्षमा असावी, या चांगदेव महाराजांनी अभ्यासाच्या जीवावर सगळं ब्रह्मांडात देणं घेत होते अभ्यासाच्या जीवावर. पण काळाला घाबरत होते. या शरीर तादात्म्य गेलं नव्हतं. शरीरावर आसक्ती, शरीराची आसक्ती सुटली नव्हती आणि त्याच्यामुळे त्याची फसगत झाली. आणि म्हणून मुक्ताबाई काय सांगते? ऐक चांगदेवा खरे आणि रोकडे. आमचा परमात्मा कसा आहे? खरा आणि रोकडा आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा दूर दूरा वस्तूचे. अरे भगवंतानी नाम 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 हे सगळं सांगितलंय. पण नामाचं काय माहितीये का? नाम हा कुठल्याही अवस्थेत, कुठल्याही स्थितीत त्रिकालदर्शी म्हणजे कुठल्याही क्षणाला, कुठल्याही दिवशी त्याचा बाद होणार नाही किंवा तो जाणार नाही. कारण इथे काय सांगितलंय?
सगळं नाशिवंत आहे, फक्त एक शाश्वत नाम सांगितलंय. मग अशा प्रकारे जे आहे ते नाम काय आहे तर तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सत्य साच खरे खरे नाम विठोबाचे बरे. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलंय तुकोबारायांनी. पण आता हे नाम सर्वच नाम 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 सांगतात ते, पण नाम आणि नावामध्ये फरक आहे. कारण नामापरते साधन नाही, जे तू करशील अनेक काही. हकारुणे सांगे तुका, नाम घेता राहू नका. तुकाराम महाराजांनी पुन्हा सांगितलंय. कोणाला उपदेश हा फक्त त्याला मनुष्य प्राण्याला उपदेश आहे. कारण इतर योनीच्या ठिकाणी हा विचार नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, ते तर उत्तम मध्यम भोग भोगिती. म्हणून हा फक्त कोणाला उपदेश आहे तर मनुष्य प्राण्याला. कारण इतर बाकीच्या योनीमध्ये काय फक्त जीवन जगायचं, खायचं प्यायचं आणि राहायचं. त्याला सुख काय दुःख काय याचा काही विचार नाही. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धी कोणाला दिले तर मनुष्य प्राण्याला ही बुद्धी दिली. व भगवंताचं नाम कसे तर पवित्र आहे, मंगल आहे. अपवित्रांना पवित्र असं करणारं ते नाम आहे. मग ते नाम कधीच आहे हो तर ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम, तया ते एक नाम द्विधापय असे. ते पीरा नाम जाती, माझ्या अवित्याची राती. माझी ओळखावया श्रुती पूर्ण केली. मग ते भगवंताचं नाम कधीपासूनच आहे तर अनादि काळापासूनच आहे. आणि हे नाम कोणाकडे तर ब्रह्मदेवाकडे पण ते सामर्थ्य नव्हतं सृष्टी बनवण्याचं. माझ्या भगवंताने विष्णुदेवाने काय केलं, हंसाचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाला तो उपदेश केला त्या नामाचा. ते अनादि काळाचं नाम त्यांना काय केलं त्याचा उपदेश केला. तेव्हा ही सृष्टी करू शकले ते ब्रह्मदेव. पण सृष्टीची उपक्रमा पूर्विका विरक्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, तो सृष्टी ना करू शके. मज ईश्वराते न ओळखे, तो थोरू केला एके नामे जेणे. त्या नामाची पावर बघा. भगवंताला सुद्धा विश्व त्या ब्रह्मदेवाला सुद्धा ही सृष्टी निर्माण करण्याची ताकद नव्हती, पण त्या नामामुळे ती ताकद त्यांना प्राप्त झाली. एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते 4 खाणी सांगितलेत आपल्या. अंडज ज्वारक स्वेदज आणि उद्विज. अंडज ज्वारक स्वेदज उद्विज आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. रघुमा देवी वराचे नाम ना आटे, उभा योगे गेली अनंत उभा विटे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे कुठल्याही काळामध्ये त्या भगवंताचं
वाटत नाही, कमी होत नाही, ते आहे तसंच आहे. ते काल सुद्धा होतं, आज सुद्धा आहे आणि पुढे देखील तेच राहणार आहे. म्हणून सत्य ते विठ्ठला किंवा सत्य तू विठ्ठला. विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम वेगळं नसून एकच आहे. संत सुद्धा तेच आहेत. संत माझे गुरु, मी त्यांचा चेला आणि त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला असं कोण सांगतात? तर भगवंत सांगतात. कारण एरवी कोण पुसत होते मला, कारण हे संत हा भगवंताचाच अवतार आहे. कारण हा जगाच्या उद्धारासाठी भगवंत अवतार धरत असतात सगुण रूपामध्ये. आणि ते काय करतात तर या जड जीवाला त्या भगवंताच्या नामाची ओढ लावून देतात, त्या भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग सांगतात. मम वंशे जीवलोके जीव भूता सनातना मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करेचिती. कोण आहेत आपण? तर आपण भगवंताचे लेकरं आहोत. आणि ही लेकरं जर भगवंतापर्यंत पोहोचली नाही तर भगवंताला आनंद होईल का? तर कदापि होणार नाही. कारण मगाशीच प्रवचनामध्ये छान प्रवचन झाली. मगाशीच प्रवचनामध्ये आईने सांगितलं की बाबा भगवंताने तुम्हाला आम्हाला जन्म घातलाय, दिलाय, मग त्याचा आनंद कोणाला जास्त झाला? भगवंताला झाला. कुणाल महाराज नेहमी घेतात की पाहुणी मनुष्य देहासी आणि सुख झाले भगवंतासी. भगवंताला काय झालं तर सुख झालं, आनंद झाला. हा आनंद काय करायचा आहे तर त्या भगवंताच्या नामामध्ये भगवंताने नाम वेगळं नसून एकच आहे. हे त्रिकालवादी सत्य आहे. आणि हे संत तुम्हा मला ते नाम देण्यासाठी अवताराला येतात. म्हणून माझे श्रीपाद बाबा कोटी क्षेत्रामध्ये अवताराला आले. अवताराला आला अवताराला आले. कोणासाठी हो? तुमच्या आमच्यासाठी. आणि साक्षात भगवंताने अवतार घ्यावा. आणि शंभराचा अवतार विश्वात्मक देव दाविला तेने माता जीव सुखावला. विश्वंभराचा अवतार आणि
सखा माझा श्रीपाद, सखा माझा रामदास, सखा माझा नारायण, सखा माझा रोहिदास, सखा माझा नाना. खरंच या महात्म्यांनी तुम्हा आम्हाला हे जे नाम दिलंय ना, हे नाम सहज आहे हो, सोपं आहे, पण या जीवाला कळत नाहीये. हा जीव असाच भटकत बसलेला आहे. आणि हे साधू संतांचा अवतार आल्यानंतर माझ्यासारखा पामर, मी पण लहानपणापासून 7वी पासून माळ होती माझ्या गळ्यामध्ये, पण काय झालंय, या जीवाला खऱ्याची माहिती नव्हतं. खरं काय खोटं काय हे माहिती नव्हतं. भगवंत काय, भगवंताचं नाम काय, अरे सद्गुरू हा शब्दच ऐकला नव्हता. गुरु माहिती होता, तंत्र मंत्र उपदेशी ऐसे गुरु आहेत आयते घरोघरी, परी शिष्यासी सदवस्तू मिळवणी देती, त्याती श्रीकृष्ण मानिते सद्गुरु. अरे गुरु माहिती होता, पण सद्गुरु माझ्या जीवनात माहिती नव्हता, केला सुद्धा नव्हता. लांबचीच गोष्ट. आणि मग काय झालं तर बाबा, माझ्या जीवनामध्ये ही थोर महात्मे, ही थोर मंडळी माझ्या जीवनामध्ये आली. खरंच सामान्य व्यक्तिमत्व नाहीये ती, दिसायला सामान्य आहेत पण असायला असामान्य आहेत. भगवंत आहेत, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल तरी गंगावती स्वीकार आलं की. याप्रमाणे कोण आहेत तुम्ही, तर भगवंताच्या मूर्ती आहात. आणि यांनी काय केलंय तर ते बाबांचं तत्व माझ्यापर्यंत, श्रीपाद बाबांचं तत्व माझ्यापर्यंत जसंच्या तसं पोहोचवलंय. बाबांनी सद्गुरू पण कसे असतात बघा, तत्व तर दिलं, पण माझ्या बाबांचंच नाव घ्यायचं बरं का. आमचा नाम उल्लेख करायचा नाही. श्रीपाद बाबांकडून आलंय तत्व, मग श्रीपाद बाबांचंच नाव घ्यायचं. त्याशिवाय आमच्या मनात ही श्रीपाद बाबांची मूर्ती ठसली नाहीये बाबांनो, अशीच ठसली नाहीये. कारण आमच्या जीवनात पण महात्मा तसाच लाभला आहे. पवित्र भोवती गाव आहे सर्वांना देखावं, श्रीपाद माऊली जीवनात आला नाही हो. काहीतरी पुण्य, कुठेतरी पुण्य केलं असेल, सहज आला ना, कुठे जायची गरज लागली नाही हो. इतके दिवस भटकत होतो. लग्न झाल्यानंतर 30व्या वर्षी 29-30व्या वर्षी लग्न झालं. 28 क्षमा असावी, जे काय असेल 28, 29, 30, 40 जे काय असेल त्याप्रमाणे लग्न झालं. आणि हा जो नामरूपी अमृत माझ्या जीवनामध्ये लाभलं. आणि म्हणून इथे बोलण्याचं धाडस, नाहीतर एरवी तरी मी मूर्खू तरी झाला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. माझ्या संतांनी माझ्यावर कृपा केली, कृपा कटाक्ष न्याहाळिले आणि आपुल्या पदी बैसविले. मला काय केलंय तर त्यांच्याच पदावर बसून ठेवलंय. माझे असे सद्गुरू आहेत. आणि खरंच हा जो मार्ग आहे ना, हा संप्रदाय आहे ना, सामान्य नाही हो. लोकांना फक्त सांगा आनंद संप्रदायाचा आहे, लोकांच्या भुवया ताट होतात. हा माझा अनुभव आहे का. अरे लोक जी बोलत होती ना, ती आता बोलायची लांबून जातात, लांबून असे. अरे जा, लांबून जातात.
तरी या भामट्यांना का बोलावं लागते? शब्द क्षमा असावी, पण शब्द येतात तो कारण माझ्या बाबांनी खरं तत्वज्ञान मांडलंय. अरे या जीवाला, सामान्य जीवाला ते ब्रह्मतत्व जसंच्या तसं पाजलंय आणि त्याशिवाय या जीवाची अवस्था नाही झाली, अशीच नाही झाली. ते तत्व, ते नाम जसंच्या तसं या कानामध्ये पेरलंय. काना वचनाची या भेटी, सरीसाची या पै किरटी आणि वस्तू होऊन उठी कवडू एकूजो ओळखारे वस्तू सांडारे कल्पना आणि नका आडराना जावा तुम्ही, जाऊ तुम्ही. अरे ती वस्तू ओळखा. ती वस्तू म्हणजे काय? तर भगवंताचं नाम आहे. फक्त वस्तू हा निर्देश करण्यासाठी शब्द वापरलेला आहे. ते भगवंताचं नाम, त्या भगवंताच्या नामाने अरे सगळे ऋषी मुनी तरुण गेले हो. अरे ते वाल्या कोळी सारखा पापी हत्यारा त्याचा उद्धार झाला. काय झाला? त्याचा उद्धार झाला. वाल्मिक ऋषी झाला, परिवर्तन झालं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि काय केलं तर रामायण लिहिलं आणि 100 वर्षांनी, बरोबर ना, रामाला 10,000 वर्षांनी, क्षमा असावी, 10,000 वर्षानंतर त्या भगवंत रामाला जसंच्या तसं वागावं लागलं. ही माझ्या भगवंताच्या नामाची ताकद आहे. असंच नाहीये भगवंताचं नाम. नाम नाम सब कोई कहे, अरे ठग ठाकुर और चोर, अरे जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम कुछ और. तर ते नाम काय आहे? तर भगवंताचं नाम आहे. तर सत्य आहे ते. अरे टीव्हीला मोठे मोठे महात्म्यांचं प्रवचन कीर्तन लावतात, सांगताना प्रमाण काय घेतात? हेच प्रमाण. राम राम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम कुछ और. नाम कुठला सांगताय? रामकृष्ण हरी. काय फसवणूक चालली आहे समाजाची. अरे उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. उघडा मंत्र म्हणजे काय? तर ते नाम आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र नाही सांगितलंय, नाम सांगितलं. आणि ते नाम काय? तर गुह्य आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्ष अवगम धर्म सुसुखम कर्तव्यायम. जे जाणे आगोव्यांच्या गावे गुरुत्वाची आचार्य पदवी, जो सकळ गुह्याचा गोसावी पवित्र राहो. माझे आणि धर्माचे निज धाम, तेनेचे उत्तमाचे उत्तम. पै जेणे एका येणे. ओके, त्याच्याने काय होईल तर जन्माला याची गरज लागणार नाही. हा थोडक्यात अर्थ, बरोबर ना. मोठके गुरुमुखे उज्जत दिसे, हृदयी स्वयंतूची असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे त्याचा अपयसया. ते काय आहे? तुमच्या हृदयामध्ये ते नामस्मरण चालू आहे. 21,600 वेळा चालू आहे. अजपात जपणे उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा निर्धार वसे. ते नाम सतत चालू आहे. पण काय झालेलं आहे तर आवरण आलेलं आहे. पाण्यावर
शेवाळ कशामुळे येतं तर पाण्यामुळेच येतं. मग तसं याच्यावर आवरण या ज्ञानामुळेच आले, या शरीरामुळेच आलेलं आहे, या अज्ञानामुळेच आलेलं आहे. आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी साधू संत अवताराला येत असतात. आणि साधू संत अवताराला आल्यानंतर त्यांच्याकडून ही नामाची प्राप्ती होते. अशीच कोणाच्या मुखातून नाम मिळत नाही. साधू संतांकडे ते नाम आहे. तुका म्हणे किल्ल्या त्या या संता हाती दिल्या. ते काय आहे तर ते तत्व संतांच्या हातात भगवंतांनी सोपवलेलं आहे. कारण या बाकी ही गोष्ट अशीच कळणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरबत्ता करावे दास सकळ. त्या दासत्व पत्करावं लागेल. त्या संतांना नतमस्तक व्हावं लागेल. नम्र होती मुता तेने कोंडिले अनंता. नम्र व्हावं लागेल. त्या संतांना शरण जावं लागेल. आणि म्हणून संतांना शरण गेल्यानंतर मग ते नाम काय करतात तर कानामध्ये पेरतात. साधन साधिता कोटी गुणे तैसे कांते विन करे संसार. तैसा हा व्यापार साधनाचा. बाकी सगळ्या खटाटोपा केल्या तरी पण नाम हातात येणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, नाना साधनांच्या केल्या खटापटा तरी न पावसी माझ्या दारवंता. काय करावं लागेल तर संतांना शरण जावं लागेल. संतांनाच नतमस्तक व्हावं लागेल. आणि मग संत काय करतात, कारण संत कसे तर ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू संत असे संत असतात. ते काय करतात तर या जीवाचा ते नाम देऊन उद्धार करतात. ते नाम काय करतात तर ती परंपरानुसार ते नाम कानामध्ये पेरलं जातं. आणि मग काय होतं, कानी जे पेरिले डोळा ते उगवले आणि व्यापक भरले तोची हरी. ते भगवंताचं नाम त्या साधकाच्या कानामध्ये पेरल्यानंतर त्या साधकाला ती अवस्था प्राप्त होते. त्याला ध्यानाला बसवलं जातं, नामस्मरणाला बसवलं जातं. त्याला त्या भगवंताच्या नामाची गोडी लागते. आणि मग तो काय करतो, त्या अवस्थेच्या त्या नामाच्या चिंतनामध्ये तो काय करतो, ते नामस्मरण घेत जातो. आणि मग त्याला त्या काय होतात तर अवस्था प्राप्त होतात. काय अवस्था होते, पोटातून उल्हासिता रंगी गाता पै नाचता अंतरी द्रव्य झाला चित्ता. ही अवस्था बाह्य दिसे. ही अवस्था काय होते तर बाह्य सगळी बाहेर अवस्था प्राप्त होते. तो थरथर कापायला लागतो. काना वचनाच्या भेटी, ही कानाची आणि वचनाची भेट झाल्यानंतर ते ब्रह्मतत्व एक झाल्यानंतर तो कापतो. शरीर कापायला लागतं. पोटात आनंदाच्या उकळ्या फुटतात. डोळ्यातून अश्रूंचा पूर येतो. आणि मग तो असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीच विदेही भोगू दशा. आणि हेच तत्व, हेच नाम माझ्या श्रीपाद बाबांनी पेरलं. नामाचं मंगळसूत्र
तर बाबा जो बंधन आहे बंधनापासून उकळल्या गाठी देता आली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हवं बरी आणि परत माघारी येत नाही अशी अवस्थेला तो साधक प्राप्त होतो. मग काय करतो तो आलिंगन देतो. तो त्या समोर कोणी पण असो मग भगवंत असू दे ते नामधारक असू दे नाही तर सद्गुरू असू दे त्याला आलिंगन संतांची आणि दिव्य झाली माझी काया. मग आलिंगन त्या नामरूपाच्या मुळे आलिंगन दिलं जातं. आज फिटले माझे कोडे बहुत दिवसाचे साकडे कोण दाटले पुढे परब्रह्म ते सावळे. या अवस्थेला तो साधक प्राप्त होतो. त्या अवस्थेला तो साधक जातो आणि त्याच्याने काय होतं ते त्याच्या मागे जी येरझार लागलेली आहे जन्म मरणाची पुनरपी मरणम पुनरपी जननम जननी जठरी शयनम य संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद मूढमते. ही जी येरझार लागलेली आहे किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित म्हणून या जीव भ्याला आणि शरण गेला विठोशी. हे आहे त्याच्यामुळे तो काय करतो तर ते नामस्मरण घेतो आणि याची ही येरझार आहे. म्हणजे काय तर शरीराचं भान विसरून जातो. मग आता शरीर मी नसून मी कोण आहे तर मी तर वासुदेव तत्वता या स्थितीला तो प्राप्त होतो. आणि म्हणून तुकाराम महाराज अभंग येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तीजने. मग तो परम सुखाला प्राप्त होतो. जे सुख तो शोधत होता त्या सुखासाठी येरझार करत होता इकडे जा तिकडे जा. जसं एखादं मूल आईपासून हरवल्यानंतर जी अवस्था होते तो आईला शोधतो आई मुलाला शोधते आणि अचानक त्या दोघांची अकस्मात भेट व्हावी. मग काय तो आनंद गगनात मावत नाही. त्याप्रमाणे इतकी जन्म काय करत होतो मी भगवंतासाठी भटकत होतो आणि भगवंत काय मला भेटत नव्हता. पण हे शरीर जे भेटलंय शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले आणि शरीर साचे होय केले शरीर साधले परब्रह्म. आता या शरीराने काय केलंय ते परब्रह्म स्वीकारले त्या परब्रह्माची ओळख करून घेतले. मग आता या शरीराचं बंधन तुटलंय. कारण जोपर्यंत शरीर मी आहे शरीर माझं आणि हे सर्व माझं हे जर पकडून बसला तर याला काय त्या नामाचा अनुभव येणार नाही. आणि नामाचं चिंतन
असं करायचंय की हे शरीराचा विसर पडेपर्यंत नामाचं चिंतन झालं पाहिजे. तेव्हा मग भगवंत काय करतो तर भेट देतो तू मामाला. जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भव. या अवस्थेला मग त्याला काही कळत नाही. म्हणजे साधू संत हे महात्मा कसे होते त्या स्थितीला पोहोचलेले. म्हणूनच त्यांचं जरी नामाचा जे घोष केला तरी आपलं काय होतं अंगाला कापरं फुटत. कारण त्यांच्या त्या नावामुळे त्यांच्या त्या शरीराला त्यांच्या त्या नावाला सुद्धा ती व्यापकता आलेली असते. आणि म्हणून फक्त श्रीपाद बाबा जरी आपण नाव जरी घेतलं तरी कसं अंग कापत थरथरत. सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात, सुटला माझा पदर बाई भगवंत भेट देत नाही. ऐसे अष्ट सात्विक एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करीत यावरी. अशा प्रकारे हा नामचिंतनामध्ये मग्न होतो. कारण हा काय करतो तर हा यांनी काय केलेलं असतं तर तनाने मनाने आणि जीवा भावाने हा त्या सद्गुरूंना शरण गेलेला असतो. आता मला बाकी काही करायची गरज नाही. मला फक्त सद्गुरूंना मगाशीच सांगितलं आईंनी नाही का की बाबा श्रीपाद बाबा मला दिसले, रामदास बाबा मला दिसले. मी डोळे बंद केल्यानंतर मला त्यांची रूप दिसलं. आणि हे रूप झाल्यानंतर काय झालं आजनीतून शोधून काढली भल्याची रात, गुणांनाहून पाडले अमृताचा गोट, गुणांनाहून पाडले अमृताचा गोट. कोणत्या येत नाही जगाचा महापाल, कोणत्या येत नाही जगाचा महापाल. एवढं प्रेम
भावाचा नाही कोणाच्या बापाचा भाव बळे आकळे येरवी ना कळे भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय भगवंत प्राप्त होत नाही म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात सर्वस्व दिलं भाव म्हणजे काय तर सर्वस्व त्याला अर्पण केल्यानंतर मग तो भगवंत त्याला तो आनंदाचा धनी बनवून ठेवतो आणि म्हणून आपल्या अभंगाचे 3 चरण झालेले आहेत म्हणून आपण एकदा भगवंताचं भजन घेऊया ओंकार कुमारी सत्यताच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने वयलोटी रीतीने भाव द्याचे गाठी त्यासी लाभ ठावठी
भूती येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे ज्ञानेश्वर झालेली सेवा चांगली का नीट देव जाणे. काहीतरी वेडवाकडं बोलण्याचा प्रयत्न केला, कारण शिकविता धनी वेगळाची असे. माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे जो सोडवण्याचा प्रयत्न केला अभंग तो अल्पबुद्धीप्रमाणे केला आणि बाबांनी जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न केला. कारण खरंच हे व्यासपीठ म्हणजे सामान्य नाहीये. इथे आपण किती भले भले येऊ देतो, पण इथे भगवंताला जे बोलून घ्यायचंय ना तेच मुखातून येणार आणि हीच अनुभूती सतत येत असते. आपण किती प्रयत्न करा, पण ही जी मंडळी आहेत ना तुम्हाला हा गोल्डन चान्स देतात वेळोवेळी की बाबा तुम्हाला कार्य करायचंय पुढे. आणि याच्यासाठी खरंच त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. कारण या मंडळींकडून आम्हाला जेवढं ज्ञान भेटेल ते कमीच आहे. कारण यांचा अनुभव वयाने मानाने आणि अनुभवाने ही श्रेष्ठ मंडळी आहेत. आणि आमच्यासारखे आता कुठे बोलायला पोपट्या लागली आहेत, पण खरंच यांना धन्यता द्यावी तेवढी कमी आहे. या मंडळाला धन्यता द्यावी तेवढी कमी आहे. म्हणून न्यून्यते पुरते अधिकते सरते आणि करून घ्यावे तुमते विनवित असे. म्हणून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, नवदेवी मातेच्या चरणी आणि तुम्हा सर्व देववृंदांच्या, आईवडिलांच्या, गुरुजनांच्या चरणी अर्पण करून इथेच सेवेला पूर्ण कर. विठ्ठल जय जय Thank you.